बरोबर मित्रांनो, फळाच्या अवस्थेमध्ये त्यावेळेस पण मित्रांनो आळी येते, अस्वल येते, चिमण्यांचा पण प्रादुर्भाव म्हणजे चिमण्यासुद्धा झाडांना ही जी झाडांची फळं आहेत सफरचंदची ते मित्रांनो आवडीने खात असतात. आणि ती पण शेतकऱ्यांनी का त्यांना देऊ नका, तर आळ्या वगैरे खाल्लीत म्हणल्यावर त्यांचा पण तो हिस्सा आहे आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही थोडंसं फळं मोकळी सोडणं गरजेचं असतं मित्रांनो. तर त्याचबरोबर मित्रांनो क्रँकरची पण समस्या येते. त्यानंतर झाडाचे जे स्टेम असतात, स्टेम क्रॅकिंगची समस्या ही एक खूप मोठी समस्या आहे. जर झाडाची छाटणी झाल्यानंतर आपलं कसं झालेलं असतं, झाडांची पानगळ होत असते. झाडाची पानगळ झाल्यानंतर सूर्यांची जी अतिनील किरणं असतात ती डायरेक्ट झाडांच्या मुळांवरती जात असतात आणि मुळांवरती गेल्यानंतर निश्चितच झाडाचं स्टेम क्रॅकिंगची समस्या उद्भवत असते. ही एक सफरचंदमधली सगळ्यात मोठी अवस्था आहे. तर ह्यासाठी आपण मित्रांनो काय करायला पाहिजे, झाडांची छाटणी झाल्यानंतर पानगळ झाल्यानंतर आपण आपल्या झाडाच्या बुडाला पेस्टिंग करणं खूप गरजेचं असतं. तर झाडाला बोर्डो पेस्टिंग वगैरे करून घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. आणि सफरचंद फळबागेमध्ये सगळ्यात जास्त 90% बुरशींचा प्रादुर्भाव हा जमिनीमधूनच होत असतो आणि 10% जे काही रोग असतात, किडी वगैरे असेल, बुरशा वगैरे, तर त्या ह्या हवेतून पाण्यावरती असतात. त्याचबरोबर मित्रांनो सफरचंद फळबागेमध्ये ब्लॅक रॉट नावाची ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे. तुम्ही माझ्या पाठीमागील व्हिडिओमध्ये निश्चितच पाहिलं असेल की ब्लॅक रॉट काय समस्या असते. तुम्ही व्हिडिओ पाहत तुम्हाला त्याच्यावरती ब्लॅक रॉट वगैरे काय समस्या आहे ही समस्या पण मित्रांनो तुम्हाला काय आहे ते पण तुम्हाला जाणवून म्हणजे समजून जाईल की ब्लॅक रॉट समस्या काय असते. त्याचबरोबर मित्रांनो सफरचंद फळबागेमध्ये फायर ब्लाईट ही एक मोठी समस्या आहे. फायर ब्लाईट वगैरे तर काय असतं, झाडाचे फटे वगैरे बघा या पद्धतीनं जळले जातात. आता माझ्या बागेमध्ये पण जळलेले आहेत बरं का. फायर ब्लाईट वगैरे ह्यासारख्या समस्या येत असतात. त्याचबरोबर नत्राचं प्रमाण वगैरे वाढलं वगैरे तर मित्रांनो सफरचंद फळबागेमध्ये फळ क्रॅकिंगची पण समस्या ह्यामध्ये येत असते मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो झाडावरती मिलीबगची सुद्धा जास्त करून मिलीबगसुद्धा झाडांवरती येत असतात बरं का. त्याचबरोबर पावडरी मिल्ड्यू ह्याची पण समस्या आपल्याला जास्त करून पाहायला भेटत असते मित्रांनो. तर कसं असतं, जैसा देश वैसा वेश, म्हणजे तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे, तुमच्या पाण्याचं मॅनेजमेंट कसं आहे, जमिनीचा वापसा किती पर्सेंटेजमध्ये तुम्ही ठेवता का, तर ज्याला जमिनीचा वापसा मेंटेन करता येतो तो मित्रांनो फळबागेमध्ये मास्टर असतो का, तर मॅनेजमेंट करणं एवढं साधन आहे, हे अनुभवाने मित्रांनो शिकलं जाऊ शकतं. त्याचबरोबर इतर काही अजूनही समस्या आहेत, तर त्या समस्याचं निराकरण केलं तर मित्रांनो निश्चितच सफरचंद फळबागेमध्ये आपण यशस्वी व्हाल आणि यातून निश्चितच आपण उत्पन्न मिळवू शकाल. तर चला मित्रांनो, अशीच काही नवीन माहिती तुम्हाला देण्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून परत तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल आपलाच शेतकरी मित्र सफरचंद बागायतदार धनंजय शेळके. धन्यवाद मित्रांनो.